हाय हॅलो नमस्ते, मी ज्योती अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर इथं शुक्रवारची पूजा होती बरं का, तेच मला आता काढायची होती. हा शनिवारचा ब्लॉग आहे. तर विसर्जन कसं करायचं, आपण कोणत्याही पूजेचे अगोदर हळदी कुंकू व्हायचं, स्वतःही हळदी कुंकू लिहायचं आहे. त्याच्यातला जे आपण सोन्याचा दागिना ठेवला होता तो काढून घ्यायचा आणि तांदूळ पक्ष्यांना द्यायचे व पाणी आहे ते तुळशीला द्यायचं. तर यातली फुले वगैरे आहेत ते काढून घ्यायचे आहे आणि स्वच्छ ठिकाणी आपण म्हणजे कोणत्याही झाडाच्या बुडात वगैरे ते म्हणजे टाकून द्यायचं आहे किंवा पाण्यातही तुम्ही वाहू शकता. तर इथं मी आता स्वच्छ जागेत असं आपण जिथं पक्षी वगैरे खातात किंवा तिथली जागा स्वच्छ असेल तिथं ती तांदूळ ठेवून द्यायचे आहेत आणि तुळशीलाही पाणी घालून त्यातला रुपया किंवा सुपारीही काढून ठेवायची आहे. तर इथं माझी देवपूजा वगैरेच करायची होती मला, तेच मग देवपूजा वगैरे करून घेतली आहे. आणि सकाळची तर हेच कामं असतात अगोदर माझी, देवपूजा वगैरे करायची, नंतरच मग मुलांचे टिफिनचं म्हणजे बघावं लागतं. तर मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली आणि मुलांना टिफिनला तर आत्ता मी आज म्हणजे शनिवार होता आणि ते लवकरच येते ती म्हणून त्यांना मी मॅगीच देणार होती, कारण की त्यांना पण त्यांचं पण म्हणणं होतं मम्मी मॅगीच दे म्हणून. तर पोहे वगैरे दिलं की थंड होतात आणि मग ती त्यांना पण खाऊ वाटत नाहीत. दररोज तर चपाती पोळी किंवा म्हणजे तेच भाजी वगैरे खाऊन ते पण कंटाळलेले असतात. मग त्यांचं म्हणणं होतं की मम्मी आज तर पोहे दे, ही सॉरी मॅगी करून दे. ते ठीक आहे म्हणलं. इथं तुळशीला वगैरे पाणी घातलं, दारात रांगोळ काढली आणि मग इथं म्हटलं तर चला उंबऱ्यात पण रांगोळ वगैरे काढून घ्यावी. यांचं चालू होतं हसायचं काय तर मुलांचं वगैरे अजून ते पण जायचं, त्यांचं पण उरकायचं चालू आहे. तर मग इथं रांगोळी काढून घेतली की सकाळचं असं वातावरण असलं की प्रसन्न वाटतं, छान वाटतं घरातलं वातावरण हे. तर त्याच्यामुळे हे परत नंतर मुलांचं वगैरे कधी कधी असं होतं की सकाळची गडबड असली की मग मुलांचं अगोदर आवरावं लागतं, कारण की सकाळ जेव्हा उठायला थोडाफार लेट झाला की मग अशी धावपळ होते. पण शक्यतो लवकरच उठण्याचा प्रयत्न करत असते. मग ती रविवार हे असतं की लेट उठणे किंवा मग बाकीची. मग इथं भांडी वगैरे मी लावून घेतली अशी, जाळे वगैरे रिकामं केले, जिथले तिथं भांडी वगैरे संध्याकाळी घासून ठेवलेली असतात तेच भांडी मग मी आज सकाळी शक्यतो जाळ्यांमध्ये अशी मुलांचं वरकलं, डबे वगैरे टिफिन वगैरे त्यांना बनवून दिले, त्यांना स्कूलला पाठवलं. मग बाकीची कामं काय, तर हे घरातलं दररोजचंच आहे. तर ते झोपेतून लेट उठतात, त्यांना मग इकडं ब्लँकेट वगैरे तसंच होतं. त्यांची युनिफॉर्म म्हणजे शाळेतले युनिफॉर्म असतो तो आज धुवायला घेतला होता, कारण की त्यांचा युनिफॉर्म दुसरा होता स्पोर्टचा, आज ते घालून गेले. तर इथं मग जे आपण घातलेलं असतंय ते व्यवस्थित जिथले तिथं ठेवायचं. मग अशीच कामं असतात आपल्याला. तर मुलांची गेल्यानंतरची जी कामं टॉवेल तर म्हणलं उद्याच धुवून काढावी, कारण की उद्या भरपूर कपडे काढणार होती. त्याच्यामुळे मग त्यांचे गणवेशच आज फक्त मी धुवायला घेतले होते आणि दररोजचे कपडे. तर मग इथलं साडे वगैरे तिथल्या तिथं ठेवून घेतलं. बाकीची कामं पूर्ण घरातली झाडझटक सगळं आवरलं, बेडशीट वगैरे हंतरली आणि मग इकडं सासूबाई सोलत होत्या लसूण. मग लसूण कशा पाय, तर मला करायची होती धपाटी थालीपीठ म्हणू शकता तुम्ही. तर भरपूर असा लसूण दोघींनी सोलून घेतला, कारण की जितका लसूण ओवा जिरी असेल तितकंच आणि तिखटाचं प्रमाण तितकी छान धपाटी अशी चवीला लागतात. तर माझी क्वांटिटी पण तशी जास्त घेतली होती, त्याच्यामुळे लसूण किंवा जिरी वगैरे मी ते पण क्वांटिटीनं वाढवलं होतं. तर ओवा आपण जास्त घेतला तर थालीपीठांना चव किंवा धपाट्यांना चव खूप छान होती. तर तुम्हाला क्वांटिटी इथं मी सांगत आहे किंवा हे. तर मीठ पण व्यवस्थित घेतलं किंवा अळणी वगैरे झाली तरी पण म्हणजे व्यवस्थित चव लागत नाही आहे. तर इथं कोथिंबीर मला थोडी कमी पडली होती, कारण की चिरून पण मी वरून टाकत असते. तर लसूण जिरी ओवा आणि मिरची आणि मग इथं कोथिंबीर घेऊन आपल्याला थोडंफार पाणी घालून ते वाटण बनवून घ्यायचं आहे. आणि मी कोथिंबीर पण शेतातून जाऊन पटकन आणली, कारण की मला वरून जरा चिरून अशी टाकायची होती म्हणून. तर मग पिठाचं प्रमाण पण तुम्हाला सांगणार आहे. तर इथं हळद वगैरे टाकून घेतली आणि जो बनवलेला मसाला तो पण असा त्याच्यात मिसळून घ्यायचा आहे. तर आपण 4 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं तर 1.5 ते 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धी ते 1 वाटी आपण बेसन पीठ घ्यायचं आहे, ते मिक्स करायचं. तर इकडं मग चहा ठेवला होता, जरा पाहुणे आलते मग त्यांच्यासाठी चहा वगैरे ठेवला आणि चहा वगैरे दिल्यानंतरच मग पुढची तयारीला चालू झाले. तर कोथिंबीर अशी चिरून घालायची आहे, त्यानं छान धपाटी दिसतात पण लागतात पण. तर त्याच्यामुळे मग कोथिंबीर वरून चिरून घातली आणि असं आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ म्हणजे असं नाही, अशा पद्धतीने मळून घ्यायचं. तर मस्तपैकी असा पिठाचा गोळा इथं तयार करून ठेवलेला आहे. नंतर
तवा ठेवून घ्यायचा, कारण की जितका तवा आपला छान तापेल ना तितकेच धपाटे पटपट होतात. तर मी दररोज तर चपात्यांना लावायला ह्याच्यातच असं तेल घेत असते, पण जरा खराब पण होऊ शकतं तेल, कारण की तेलात पण आपण हात घालून असं पूर्ण धपाट्यांना लागतं. म्हणून मग मग म्हणलं चला प्लेटमध्येच घ्यावं. तर इथं पाणी पण घेतलं आहे, कारण की खालून असे पाणी लावल्यानंतरच धपाटे आपली थापटता येतात, किंवा हाताला पाणी लावूनच धपाटे थापटता येतात. तर मग इकडं तीळ वगैरे घेतलेला आहेत आणि मस्तपैकी अशी धपाटी पण बनवून घेते, कारण की मला जायचं होतं म्हणजे दुसरीकडे ठिकाणी जायचं होतं, पण माहेरला पण जाणं होणार होतं, तिथं जवळ जाणार होती घरापाशी. तर त्याच्यामुळे म्हणलं आपल्याला पण बनवूया, तर तिकडं जाणार आहे तर त्यांना पण न्यायला होतील, म्हणून मग मी त्या हिशोबाने जास्त क्वांटिटी सगळ्यांचीच घेतली आणि जास्त बनवणार होती. तर इतकी तर धपाटी होती. मला आता किचनवर उभारूनच म्हणजे गरम पण तितकंच व्हायला लागलं होतं, कारण की बनवायला पण उशीर झाला होता मला. आता इतकं करोस तर उशीर होणारच ना. तर मला कंप्लीट 11:30-12 वाजले होते. 1 तास 2 तास तर ह्याच्यातच गेले माझे, कारण की भाजायला पण तितकंच फास्ट पाहिजे तर ना, आपण खाली मग पटपट थापटू, पण असं होणार होतं. तर मग पटपट अशी बनवून घेतली, झाली माझी, असं नाही आहे. पण मग इथं आपण अशा पद्धतीने छान अशी पातळ अशी थापटून घ्यायची आहेत. तर हाताला जितकं आपण पाणी लावून लावून थापटेल ना तितकं आपलं म्हणजे हाताला चिटकत नाही आहेत. आणि लाटून पण करू शकतो बरं का, फक्त गव्हाचं प्रमाण जास्त घ्यायचं, गव्हाच्या पिठाचं प्रमाण जास्त घेतलं की ते सध्या लाटून थालीपीठ होतात आणि ते पण छान होतात बरं का. तर मध्ये असं एक वेज पाडायचा आणि मग तीळ टाकून आपण मस्तपैकी तेल लावायचं, आणि मग तवा पण माझा तापला होता छानपैकी. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग तेही नक्की सांगा, ना आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. तर असं वरून हाताने तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला, आणि तव्याला पण तेल लावायचं, आणि वरून टाकल्यानंतर बघा ह्या पद्धतीने पाणी लावायचं, म्हणजे कपड्याला चिटकून कधी पण धपाटी येत नाही आहेत चिटकत असली तर. तर मस्त अशी खरपूस पण भाजून घेतलेले आहेत मी, आणि मस्त अशी धपाटी झाली होती. नक्कीच तुम्हीही ट्राय करून बघा, तुम्हाला आवडत असेल तर. धपाटी खरंच आवडतात धपाटे, असं असा नाही आहे की कोणाला आवडत नसतील म्हणून. तर इथं छानपैकी धपाटे बनवून झालेले आहेत बघा, पाहू शकता. मला खूप गरम होत होतं, पण आता केल्याशिवाय भाग नाही म्हणून माझं चालू होतं. नंतर मग इथं त्याच्यावर असं गरम गरम होते म्हणून मी कापडच ठेवून दिलं. तर भांडी वगैरे झाली, किचन आवरलं. इकडं देवाऱ्यात तर देवा अजून आहे, तर आमचं उरकलं होतं. आणि मग इथं उरकून सासूबाईंचं इकडं उरकलं, मुलांचं उरकलं. मुलं 12:30-1 वाजता आली होती, तेव्हाच मग आम्ही जायचा प्लॅन ठरला होता आमचा. तर मग चाललो आहे आता तिथलं पण तुम्हाला थोडंफार दाखवलं तर दाखवते. तर इकडं मस्तपैकी अशा भावाच्या मुली बसल्या होत्या बरं का ट्रॅक्टरमध्ये. तर त्यांना तर खूप आनंद झाला होता. ते दाजा 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 म्हणत होते. आमची आहे लालू, ही आहे आरू. तर त्यांचं चालू होतं. मग आई म्हणली चल आपण तिकडं गाईगोरांकडं खाली जाऊन येऊ. मग सासूबाई मी आले होते. कसा ब्लॉग वाटला नक्की सांगा.